मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. रिव्ह्यू घेतला गेला. बॅट्समन खरं तर विनय पाटीलने रिव्ह्यू घेतला, कारण की प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू आहे. परंतु विचार केला तर सनी स्वतःवरती नाराज आहेत. कदाचित त्यांना असं वाटतंय की इथे मात्र फलंदाज बाद असेल आणि टीव्ही अंपायर इट्स अ फेअर डिलिव्हरी, फलंदाज असेल बाद, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. प्रत्येक संघासाठी आपण एक एक रिव्ह्यू दिला. एक तर तुम्ही वाईटसाठी तो युटिलाइज करू शकता किंवा बेमरसाठी बेस्ट ऑफ वाईटसाठी. परंतु रिव्ह्यू इथे बालाजी स्पोर्ट्स संघाने गमावला आणि नक्कीच आता मात्र उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा आहेत. उर्वरित 11 चेंडू आपण पाहतोय. नवीन बाटर मधाशात मध्ये जेडी मॅन फ्रॉम सावध. नक्कीच अनेक गावातून इथे मात्र खेळाडू एकत्र केलेत. बालाजी स्पोर्ट्स संघाने चांगली इथे मात्र बांधणी केली आहे संघाची आणि सध्याच्या घडीला त्यांच्या अगेन्स्ट स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला आपण पाहतोय. ओ फटका दमदार आले आले इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, क्या बात आहे, वेल जज, कमालीचा जेल टिपलाय. बॅक टू बॅक 2 इन अ रो. फलंदाज जयेश शून्यावरती बाद. फलंदाज बाद असेल, कारण की क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषे लगत होते. त्या अनुषंगाने जयेश इथे मात्र शून्यावरती बाद होतोय. बेस्ट फिल्डर साठी देखील आपण इथे ट्रॉफी ठेवली आहे. बेस्ट बॅट्समन, त्याचबरोबरीनं बेस्ट बॉलर आणि याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये प्रभावित करून सोडणारा जो खेळाडू असेल त्याच्यासाठी आकर्षक पैठणी. खरं तर त्याच्यासाठी नव्हे तर त्याच्या घरच्यांसाठी ती पैठणी तो नेऊ शकेल, ही संकल्पना. क्या बात आहे, वेगळी संकल्पना आमच्या मनोज दादांची. आणि नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय भिवंडी एमर्जिंग असोसिएशनच्या वतीनं. आणि नक्कीच आमचे दोन्ही मान्यवर आता मात्र जे नक्कीच एका बाजूला उपाध्यक्ष दुसऱ्या बाजूला सदस्य आणि नक्कीच त्यांच्या वतीनं आपण ही स्पर्धा देखील पाहतोय. ते देखील आनंद घेतात. मासा गोलंदाज तयार, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील लाऊड अपील झाली होती त्या अनुषंगाने पंच सहमत नाहीयेत, शब्बल झाले होते. बाटस देखील हे सांगत असताना पंचांना देखील आपण पाहिलं. त्या अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू देखील येतो डॉट. नवीन बॅटर सचिन मधाशात मध्ये दाखल झाला. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज यशने आणि यशचं कौतुक करावं लागेल. यस बॉलर अगदी समोर आला होता, यस पंच देखील सांगतायत. अपील जरूर झाले होते, परंतु काही क्रिकेटच्या मर्यादा आहेत, त्यांचं उल्लंघन करणं कुठेतरी महागात पडेल यात मात्र शंका नाहीये. ओ फटका हा देखील चांगला, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे जज केलाय. क्या बात आहे, सलगचा हा तिसरा झेल काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने टिपला आणि फलंदाज आता मात्र विनय पाटील देखील शून्यावरती बाद. असं वाटलं होतं की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 35 धावा बनल्यात, उर्वरित 2 षटकामध्ये 30 ते 35 धावा अजूनही बनतील. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज यशचं, ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. 3 विकेट्स घेतलेत आणि 1च धाव खर्च केली आहे या षटकातील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी एकता टेपकर या संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, कारण की रुद्विक 11 संघाचे संघनायक इथे मात्र सज्ज आहेत. विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज राहा.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. पंच आमच्याकडे वळत असताना लेग स्टिक सोडल्या, त्या अनुषंगाने इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. अगदी पंचांच्या समोर गोलंदाज येतो, त्या अनुषंगाने पंच देखील सूचना करतायत की बॉल रिलीज झाल्यानंतर आपण नक्कीच रेड झोन मध्ये येऊ नका. गोलंदाज तयार. यश सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी राहिली यशची देखील. ओ आता मात्र अपील यस आय थिंक दांडी गोल झाल्या यशच्या उद्ध्वस्त. कमालीची गोलंदाजी. फलंदाज रोशन देखील शून्यावरती बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मध्ये अशा आतमध्ये बालाजी स्पोर्ट्स संघाची फलंदाज बाद. यशने इथे मात्र आता सध्याच्या घडीला 4 विकेट्स घेतलेत. कमालीची गोलंदाजी राहिल्या. विचार केला तर सुरुवात दमदार राहिली होती बॅटर सनी आणि योगेश्वरची. त्याच्यानंतर विनय शून्यावरती बाद, जय शून्यावरती बाद आणि मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रोशन देखील शून्यावरती बाद झालेत. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विशालला आपण पाहतो. या षटकामध्ये यशने तब्बल 4 विकेट्स घेतलेत. आता मात्र हा अंतिम चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 37, 37 या आकड्यावरती आता मात्र धावा कॉन्स्टंट at स्टेबल आहेत. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 35 बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये फक्त 2 धावा अंकित करण्यात आल्यात. हो इथे